या बघा मला ना काही करू ना तुम्ही लवकरच दिवस देऊन टाका मला ना राहायचंच मला नाही द्यायचं तुमच्या नवऱ्याला द्यायचं अहो तेच या बघा हो झाली पेपर तयार पेपर झाले पण माझं काय म्हणणं आहे थोडे दिवस तुम्ही एकत्र राहून विचार करा 5 मिनिटं सोबत बोला एकत्र राहायचं नाही 3 वर्ष झाली एकत्र राहतोय बस झालं आता नाही राहायचं मला काय म्हणते ते कशामुळे एवढ्या अडचणी हो मला कशाला विचारता दिसत नाही काही तुम्हाला दिसण्यावर थोडी असतं बरं तुमचं लग्न कधी झालंय 3 वर्ष झालं तारीख सांगा लग्नाची म्हणा त्यांना काय माहिती तारीख काहीतरी एप्रिल मे आहे वाटतं बर्थडे आहे देणार केलाय कधी नाही बर्थडे नाही करीत आपण असलं हलक्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट नाही मला असं काय पाहिलं ना हलक्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट नाही यांना रोज त्यांना यांची बर्थडे डेट माहित नाही रोज सकाळी तंबाखू खायला यांना लगेच माहित असतं मावा खायला लगेच माहित असतं दारू पिऊन लगेच माहित असतं ते हा पहिला ना माणूस कसा बोलू राहिलाय टमाटमा आलोय तुम्ही मोठं पिठं काय करता तुम्ही थांबा ना बाई तुम्ही हो मी तर थांबलेलीच आहे हे बघा माणूस माझं काय म्हणणं आहे तुम्हाला एकदा डिवोर्स झाला ना विषय संपतो आयुष्यातला तुमचं परत एकामेकात संबंध तुम्ही डिवोर्स द्यायला बसलात का समजोता करायला बसलात मला वाटतं 4 माणसं चांगलं व्हा माझं काय फिल्म घेऊन मोकळा होईल मी पण उद्या मला वाटतं एखाद्याच वाटोळ व्हा म्हणून मला नाही राहत त्यासोबत मला काय हौसाली आहे माझ्यासोबत राहायची मला नाही राहायचं तुमचं अरेंज मॅरेज आहे अहो अरेंज मॅरेजच झाले मला तर हे कळत नाही गप्पा तुम्ही मला तर हे कळत नाही माझ्या घरच्यांनी काय पाहून दिले बाबा या माणसाकडे काय कर आणि मला खरंच करायचं नव्हतं मला चांगलं ना समजूतदार आणि मस्त छान दिसणारा नवरा अशा मुलाशी मला अहो डोळे कायचे झाकले माझ्या घरच्या आहे ना बळजबरी लय भेरी परगा म्हणून मी कुठं मा फुटकं नशी मी लगेच हा म्हणले लग्नाला पाहिलं सुद्धा नव्हतं माणसाला तर मी नाही म्हणले असते तुम्हाला सांगतो उगा घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले माझं माहिती का मला पटतच नव्हती अजिबात हा मला ह्या माणूस पटत नव्हता थोडा सुद्धा दिसण्यात जरी विद्रूप असले दिसण्यात तुम्ही दात येतात स्वच्छ भक्का भक्का वास आणतो तुम्ही पिऊन आले का काही नका बोलू त्यांच्याशी बोलू नये काय फायदा नाही त्यांच्याशी एक सांगतो आणि तुम्ही लय दिसण्यात असलं तुमच्या जिभेवर जरा कंट्रोल ठेवा कंट्रोल ठेवा कंट्रोलच माझ्या जिभेवर या माणसाने सगळं कंट्रोल तोंडात आणि तुम्ही दिसले जरा व्यवस्थित वागले असते ना तुमचं एवढं इथपर्यंत आलं नसतं हे बघा तुम्ही ना त्या माणसाची थोडे बोलू नका आणि काहीच बोलू नका अडचण काय तुमची अडचण काय काय नाही अडचण ते मला विचारा ना हे बघा सकाळी जर उठलं ना माणूस जर संडासला चालला ना तर त्याला तंबाखू लागते तंबाखू त्याशिवाय संडासच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय तुला माहितीये का आणि माझाच नाही प्रॉब्लेम प्रत्येक तंबाखू खाणार माहिती का अहो काय गरज आहे तंबाखू खायची आता मी मध्ये तंबाखूचं जाऊ द्या दात घासताना वगळ साडी इकडे घरी पाहुणे आले काय आले त्याला काही कळत नाही आता जर एखादा कार्यक्रम असला ना माझ्या माहेरचा जर याला जर घेऊन जायचं म्हणलं ना अशी एक कोपऱ्यात बसत्या आणि ती तंबाखू म्हणत बसत्या कवरे पण त्याला कळायला पाहिजे ना आपण कशाला आलोय वागतोय काय करतोय काय आणि दिसणार हे माणसं एक फोटो काढाय मला परत हे होतं माहिती तुला लाज वाटते माझी ती लाजच वाटते माणसाने कसं राहायला पाहिजे माणूस कसा राहतोय ही बेसिक समजून जाणाऱ्या गोष्टी त्या थोडं वागा ना व्यवस्थित काय एवढं अजून कसं वागायला पाहिजे कसं म्हणजे तंबाखू खायचंय ना खायची असते ना तंबाखू आपण जायची ना कळलीच पाहिजे का तंबाखू आपण काय गरज आहे खायची का तंबाखू खाल्लं तरच काय तुमचं आयुष्य चालणार आहे काय तंबाखू खाल्लं तर म्हणजे बरं सोडा एकच गोष्टी सोडा म्हणत होती ना तंबाखूची सोडायची ना मग आतापर्यंत तिला सोडलेलं परवडून तंबाखू नाही सोडणार बापू एक काम करा अजून काय अडचण काही नाही मला ना तुमचा विषय सुधारणार नाही विषय म्हणजे मला माणसाची राहायचं नाही मला तुझं तोंड बघायचं नाही मला काय हसणे आले तुमचं तोंड बघायला हा बोलू द्या ना तुम्ही तुमची काय मागणी आहे का काही मागणी नाही मला डिवोर्सची मागणी तेवढीच माहिती पूर्ण करा बस उद्या तुमचं राहणं खाणं तुमचं मी माझं कसं आहे का या माणसाची मला पाहायचं नाही काही नाही आणि वाटलं तर काय असं काही नाही घ्यायच्याकडे मागायला पण काय हो तुमच्याकडे मागायला तुला काय करायचं माझ्याकडे असं काही नाही त्या माणसाला उलट कोणी दुसऱ्याने सांभाळलं तर बरं झालं माझं बधीर व्हायला लागलं तुम्ही डायरेक्ट कोर्टात भेटा निघा तुम्ही आता मी तर कोर्टात भेटतो आणि लवकर दिवस बघा तेवढं डॉक्युमेंट सगळे घेऊन सगळं घेऊन येतो मी मला नाही माझ्यासोबत ना खरंच राहायचं नाही तुम्हाला सांगा हा घरच्यांना आधी बोलताना विचार करायचा हो मी बोलले होते घरच्यांना घरचे म्हणी नाही लय भारी पोरगान लय असा पोरगान घरी लय जमीन आहे लय आहो लय ताव पोरग सारा व्यसन करते घरी त्याच्या काही जमीन नाही कसं राहतंय कसं नाही घरी आई वडिलांना थोडी रिस्पेक्ट सुद्धा देत नाही कसं राहायचं बरं या माणसासोबत आणि रिस्पेक्ट जाऊ दे मला सुद्धा काही 2 शब्द प्रेमाने बोलत नाही पाहिलं ना तुम्हीच आता कसं अवतारात आला त्याच्यामुळे मला ना त्या माझ्यासोबत राहायचंच नाही आयुष्य घरच्यांना जाऊ त्याच्याकडे काहीच नाही खरं खोटं कळलं त्यांचं काय म्हणणं अहो त्यांचं काय म्हणणं नाही पाय तुझा तू संसार कर त्यांनी नुसतं लावून दिलं झालं आमचं काम एवढंच म्हणणं नाही त्यांचं माझं आयुष्य ना खरंच बरबाद झालंय अहो मी चुकून या माणसासोबत लग्न केलं करा तुमचं शिक्षण वगैरे चांगलंय तुम्ही एखादं काम बघा आणि तुमच्या मनपसंतीने एखादं लग्न करा तसंच करणार नाही अरेंज मॅरेज तर बिलकुल करणार नाही करीन ना मस्त असं लव्ह मॅरेजच करीन आता मी आणि चांगला ना बघणारा म्हणजे चांगला मला समजून घेणारा मुलगाच पाहिजे असं थोडं जीभ कंट्रोल ठेवा थोडं मा कंट्रोल नाही तुमचं अहो पण मग जे आहे तेच बोलत मी काही एक शब्द तरी खोटं बोलले का तुमचं लग्न झालेलं आहे का
अहो म्हणजे मी असं म्हणते, कारण तुमचं भांडणं बिंड होत नसतील ना असे. आता माझ्या लग्नावालाही म्हटले हो, काय विचार वेगळा आहे काय तुमचा काही? नाही नाही, मग कशाला काय विचार वेगळा असं, माझं आयुष्य बरबाद झालं, मी काय दुसरा विचार करत बसू. माझं झालं. हा ना, बरं बरं, मग येते मी आता. ते कोर्टाचं पहा, दिवसचं पहा बरं लवकर, मला नाही राहायचं त्या माणसासोबत. येते मग मी. घेतलंय